आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या वाघोली येथील केसनंद फाट्यावरती भीषण अपघात झाला। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। या अपघातामध्ये 6 जण गंभीररीत्या जखमी झाले। या प्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी डंपर चालक गजानन तोटरे नांदेडचा आहे, तर अपघातातील मृत कामगार हे मूळचे अमरावतीचे। ही घटना रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। जखमींवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे सगळे कामगार अमरावतीहून पुण्यामध्ये आले होते। रविवारी रात्री ते पुण्यामध्ये दाखल झाले होते। दरम्यान या अपघात प्रकरणावरती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे। एक डंपर चालक त्याचा डंपरमधील माल खाली करून तो परत येत असताना केसनंद फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंडमध्ये झोपलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली। याच्यामध्ये 3 लोक मयत झाले आणि 6 लोक जखमी आहेत। डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।